आता पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। लोकसभेत फटका बसल्यानंतर भाजप राज्यात मोठे फेरबदल करणार। भाजपकडून राज्यातील जिल्हाध्यक्ष बदलण्याची शक्यता। जिल्हा स्तरावर अपेक्षित यश न मिळाल्याने जिल्हाध्यक्ष बदलणार। विजयानंतर सुप्रिया सुळे बारामतीत सुप्रिया सुळे यांचं जोरदार स्वागत। दरम्यान सुळेंनी अजित पवारांच्या मातोश्रींची भेट घेतली। इंदापूरमधील छत्रपती साखर कारखान्याची निवडणूक लढवणार। लोकसभा जिंकल्यानंतर सुप्रिया सुळे यांचं अजित पवारांना चॅलेंज। कारखाना लढवायचा, जिंकायचा आणि रुळावर आणायचा, सुळेंचं वक्तव्य। युगेंद्र पवार विधानसभा लढण्यासाठी इच्छुक। बारामती इंदापूरमधून युगेंद्र पवार यांची चाचपणी सुरू, सूत्रांची माहिती। कर्जत जामखेड सोडून बारामतीतून निवडणूक लढवणार नाही। बारामतीत पवार योग्य उमेदवार देतील, रोहित पवारांचं वक्तव्य। पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणं आता शक्य नाही। 70% कुटुंब एका बाजूला तर एक कुटुंब एका बाजूला, रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांचं वक्तव्य। पंकजा मुंडेंना अहमदनगर शहरातून विधानसभेची उमेदवारी द्या। नगरचे भाजप शहराध्यक्ष अभय आगरकर यांची बावनकुळेंकडे मागणी। तर राष्ट्रवादीनं सुजय विखेंसाठी काय काम केलेलं नाहीये, आगरकर यांचा संग्राम जगताप यांच्यावर निशाणा। पंकजा मुंडेंचा पराभव, बीडच्या पांगुळगव्हाण ग्रामस्थांच्या जिव्हारी। 3 दिवसांपासून गावात चूल बंद करत ग्रामस्थांकडून अन्नत्याग। नाशिकच्या विभागीय कार्यालयात आजी माजी खासदारांची भेट। विद्यमान खासदार राजाभाऊ वाजे यांनी माजी खासदार हेमंत गोडसेंची घेतली गळाभेट। राहुल झावरेंवरील हल्ल्याची घटना दुर्दैवी। प्राणघातक हल्ल्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न, निलेश लंकेंची प्रतिक्रिया। तर राहुल झावरे निलेश लंकेंचा पीए। सरकारकडून संजय शिरसाटांच्या चर्चेसाठी फोन आला होता। मी बैठकीसाठी सकारात्मक असल्याचं शिरसाटांना कळवलं, मनोज जरांगे यांची माहिती। नाशिक पदवीधर जागेवरून महायुतीत रस्सीखेच। अजित पवार गटाकडून महेंद्र भावसार यांना उमेदवारी तर शिंदे गटाकडून किशोर दराडे यांना उमेदवारी। दोन्ही गटाने उमेदवार दिल्याने आता चर्चा न होते उधाण। कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेची माघार। अभिजित पानसे उमेदवारी अर्ज भरणार नाही। भाजप उमेदवार निरंजन डावखरेंनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर मनसेचा यू-टर्न। नाशिक शिक्षक मतदारसंघातून दिलीप पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल। दिलीप पाटील धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते। नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी चुरस रंगणार। आर.डी. निकम यांचा उमेदवारी अर्ज दाखल। आर.डी. निकम यांनी जुनी पेन्शनसाठी आंदोलन केली होती। परभणीत थकीत वेतनासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं मनपा विरोधात आंदोलन। 4 महिन्यांपासून पगार थकल्यामुळे कर्मचारी आक्रमक। विशाल अग्रवालने जमिनीच्या व्यवहारातून अनेकांची फसवणूक केल्याच्या तक्रारी दाखल। आत्महत्येला प्रवृत्त करणं, फसवणूक केल्याने 2 गुन्हे चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल झालेत। पुणे अपघात प्रकरणातील सुरेंद्र अग्रवालची हायकोर्टात धाव। आरोपीला पुणे पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने अटक केली। अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांचा दावा। सिन्नर तालुक्यात वर्षभरात पाण्यावर 2,70,00,000 खर्च। पाणी टंचाईमुळे टँकरद्वारे 2 गावं 15 वस्त्यांना पाणी पुरवठा। जुन्नर तालुक्यातील आडेपठार भागात भीषण पाणी टंचाई। पंकज कणसे प्रतिष्ठानच्या वतीने 5 गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू, नागरिकांना दिलासा। बीडच्या शिरसमार्ग गावात पाण्याअभावी फळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका। तर पाणी टंचाईमुळे मोसंबीच्या बागा जळून खाक। उत्तर पुण्यातील कुकडी प्रकल्पातील धोड धरण कोरडं, धरणात 0% पाणीसाठा।